नमस्कार मंडळी. आज आपण सार्थ श्रीमत दासबोध दशक 10वे त्यातील समास 7वा ज्याचं की शीर्षक आहे सगुण भजन याचे वाचन करणार आहोत. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 10वे समास 7वा सगुण भजन. या समासामध्ये अध्यात्मशास्त्रातील एका गूढ अनुभवाचे वर्णन आहे. प्रश्न असा की अवतारी आणि ज्ञानी पुरुष जिवंतपणी देहाने संसारात दिसले तरी मनाने त्यात नसतात. मेल्यानंतर अर्थात संसाराशी त्यांचा संबंध नसतोच. सत्पुरुष मेल्यावर त्याची समाधी बांधतात. तेथे पुष्कळ लोकांना त्याच्या अस्तित्वाची प्रचिती येते. हे कसे? ती प्रचिती खरी का खोटी? सत्पुरुष आपल्या समाधीपाशी असतो काय? असला तर तो मुक्त कसा? नसला तर त्याची प्रचिती येते कशी? आता याचे उत्तर आहे, सत्पुरुष आत्मज्ञानी असतो. तो ईश्वराशी समरस होतो, म्हणून मूळ मायेचा अध्यक्ष होतो. मग ईश्वराचे ज्ञान, प्रेम व सामर्थ्य ते त्याचे ज्ञान, प्रेम व सामर्थ्य बनते. ईश्वराचा हेतू तो त्याचा हेतू आणि ईश्वराची कृपा ती त्याची कृपा अशी अवस्था त्यास येते. ईश्वर जसा सर्वांतर्यामी तसा तोही सर्वांतर्यामी होऊन सर्व जीवांवर अत्यंत निस्वार्थी प्रेम करतो. आत्मज्ञान अनुभव रूप असते, पण ज्ञानी पुरुषाला भेटणारी माणसे बहुधा अज्ञानीच असतात. त्यांना आत्मानुभवाची कल्पना देण्यासाठी संत आपले ज्ञान शब्दांच्या साहाय्याने विचाररूपाने सांगतो. त्यामुळे त्याच्या ज्ञानाला विचारांचा आकार येतो. संतांचे हे विचार मोठेच सामर्थ्य संपन्न असतात. अज्ञानी जीवांबद्दल अति उत्कट प्रेम आणि जीवाच्या कल्याणाबद्दल असीम तळमळ या विचारांमध्ये भरून राहिलेले असतात. देहाने जेथे तो जिवंतपणे राहतो त्या जागेमध्ये त्याचे ते जिवंत विचार सूक्ष्म तरंग रूपाने वावरतात. देह ठेवल्यावर लोक त्याची समाधी बांधतात. तो तेथे आहे अशी लोकांची प्रामाणिक भावना असते. तो खरा सर्वव्यापीच असतो. त्याच्या विचार तरंगांचा समूह त्याच्या समाधी स्थानापाशी कायमचा वास करतो. जेव्हा कोणी माणूस समाधीच्या दर्शनात जातो तेव्हा ते विचार तरंग त्याच्या सूक्ष्म देहावर परिणाम करतात. जर तो पारमार्थिकदृष्ट्या लौकिक असेल तर ते विचार तरंग त्याचा भेद करून आत शिरतात. त्यावेळी त्या माणसाला त्या संताच्या अस्तित्वाची प्रचिती येते. आणखी एक गोष्ट अशी की वासना असते तेथे स्वार्थ असतो, वासना नसते तेथे स्वार्थ नसतो. स्वार्थामध्ये आकुंचितपणा असून तो बहुत बलहीन करतो. निस्वार्थामध्ये विशालपणा असून तो बहुत बलसंपन्न करतो. संतामध्ये वासना नसते, स्वार्थ नसतो. देवावर तो अत्यंत निष्काम प्रेम करतो व माणसांवर अत्यंत निस्वार्थी प्रेम करतो. त्याचे ते शुद्ध प्रेम जीवाच्या मध्ये अगदी खोलवर पोहोचते. म्हणून संत देहाने तरी माणसांच्या हृदयात प्रेमरूपाने जिवंत राहतो. त्यांना त्याच्या आहेपणाचा प्रत्यक्ष अनुभव येतो. शिवाय एक ध्यानात ठेवावे की संताच्या प्रेमाने भारलेले जीव मृत्यूनंतर समाधीच्या अवतीभोवती घोटाळतात. ते पुन्हा जन्मास आल्यावर आज ना उद्या समाधीच्या दर्शनास येतात आणि कायमचे चिकटतात. त्यामुळे वर्षानुवर्षे काय पण शतकानुशतके त्या सत्पुरुषाचे महात्म्य कायम टिकते. खुद्द श्री समर्थच यांचे उत्तम उदाहरण आहे. शेवटची गूढ गोष्ट अशी की समाधीवर निष्ठा ठेवणाऱ्या भक्तांपैकी एक जण जरी चांगला तयार झाला तरी त्याच्या निष्काम भजनाने समाधीला मोठे तेज चढते. समाधीच्या आसमंतात स्थिरावलेल्या त्या सत्पुरुषाच्या विचारतरंगांना त्या निष्काम भक्तांच्या आत्मबलाने उजाळा मिळतो. त्यामुळे त्यांच्यातील जिवंतपण अधिक उत्स्फूर्त होते. म्हणून सत्पुरुषाच्या अस्तित्वाची प्रचिती लवकर येते. सगुणाच्या निष्काम उपासनेचे हे गूढ महात्म्य फक्त संतांनीच ओळखले. म्हणून आत्मज्ञान झाल्यावर देखील संतांनी सगुण उपासना टाकली नाही.
संतांचा पुण्यमार्ग तो हाच होय. तात्पर्य, संत गेल्यावर त्याची जी प्रचिती येते तो काही इतर भ्रमासारखा भ्रम नाही. चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया. नमस्कार. सार्थ श्रीमद दासबोध समास 7वा, दशक 10वे. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. अवतारादिक ज्ञानी संत सारा सार विचारे मुक्त, त्यांचे सामर्थ्य चालत कोण्या प्रकारे. ज्ञानी पुरुषांनी देह ठेवल्यावर सुद्धा लोकांना त्यांचे दर्शन होते, त्यांची अन्य रीतीने प्रचिती येते. या गोष्टी खऱ्या आहेत. ज्ञानी पुरुष मुक्त असतात, त्यांची वासना शिल्लक उरलेली नसते, लोकांची शुद्ध भावना त्यांना फळ देते. रामकृष्णादी अवतार मोठे ज्ञानी पुरुष आणि संत सारासार विचाराने मुक्त झालेले असतात. त्यांनी देह ठेवल्यानंतर देखील त्यांचे सामर्थ्य येथे चालते. ते कसे चालते? हे श्रोतयांची आशंका पाहता प्रश्न केला निका, सावध होऊन ऐका म्हणे वक्ता. अशी श्रोत्यांची शंका आहे. हा प्रश्न खरोखरच फार चांगला आहे. वक्ता म्हणतो की त्याचे उत्तर लक्ष देऊन ऐकावे. ज्ञानी मुक्त होऊन गेले, मागे त्यांचे सामर्थ्य चाले, परंतु ते नाही आले वासना धरुनी. आत्मज्ञानी पुरुष मुक्त होतात, नंतर प्रारब्ध संपले की देह ठेवतात. देह ठेवल्यानंतर देखील त्यांची सत्ता चालते, प्रत्यक्ष कार्य करते, परंतु वासना धरून ते परत येतात असा त्याचा अर्थ नाही. लोकास होतो चमत्कार, लोकमानिती साचार, परंतु याचा विचार पाहिला पाहिजे. लोकांना त्यांच्या अस्तित्वाचे चमत्कार अनुभवास येतात, लोक त्यांना सत्य मानतात, पण यामध्ये खरा अर्थ काय याचा नीट विचार केला पाहिजे. जीत असता नेणो किती, जनामध्ये चमत्कार होती, ऐसी याची सद्य प्रचिती रोकडी पहावी. एखादा सत्पुरुष हयात असताना त्याच्याकडून लोकांमध्ये पुष्कळ चमत्कार झालेले असतील, हे काही अशक्य नाही, पण त्याने देह ठेवल्यावर जे चमत्कार घडतात त्याची मात्र खरी प्रचिती तात्काळ बघितली पाहिजे. तो तरी आपण नाही गेला, लोकी प्रत्यक्ष देखिला, ऐसा हा चमत्कार झाला, यास काये म्हणावे. उदाहरणार्थ, तो जिवंत असता आपल्या घरीच आहे, तेथून कुठेही बाहेर गेलेला नाही. असे असता एकाच दिवशी एकाच वेळी 2 किंवा 3 ठिकाणी लोकांना तो प्रत्यक्ष दृष्टीस पडतो, असा चमत्कार घडून येतो. याला काय बरे कारण असेल? तरी हा लोकांचा भावार्थ, भाविका देव यथार्थ, अनेत्र कल्पना व्यर्थ कुतर्काची. याचे कारण असे की लोकांच्या शुद्ध भावनेमुळे हे असे घडून येते. संत देवरूप असतो व जशी ज्याची भावना असते तसा त्याला देव फळतो. चमत्काराचे हेच एकमेव कारण आहे. इतर कल्पना करणे म्हणजे निष्कारण वेडेवाकडे तर्क करणे होय. म्हणून संताने देह ठेवल्यावर देखील तो गेला नाही, तो आहेच, अशी ज्याची खरी भावना असते त्याला तो संत प्रत्यक्ष दर्शन देतो. चमत्काराची रोकडी प्रचिती ती हीच होय. वास्तविक देह जिवंत असताना संत देहामध्ये नसतोच, म्हणून देह पडल्यावर त्याच्या मूळ अवस्थेमध्ये यत्किंचित बदल होत नाही. त्याचा देह जिवंत असता शुद्ध भावना जे फळ देते तेच फळ ती भावना त्याचा देह पडल्यानंतर सुद्धा देते. अशा रीतीने संताने देह ठेवल्यानंतर चमत्कार घडतात व ते अगदी खरे असतात. आवडे ते स्वप्नी देखिले, तरी काय तेथून आले, म्हणाल तेणे आठविले, तरी द्रव्य का दिसे. मनापासून जे आपल्याला आवडते ते स्वप्नात दिसते, पण जे दिसते ते बाहेरून कोठून आलेले नसते. यावर कोणी म्हणेल की त्या वस्तूचे आपल्याला स्मरण होते म्हणून ती दिसते. हे खरे नाही, कारण वस्तूचे स्मरण झाले तर ती काही प्रत्यक्ष दिसत नाही, परंतु येथे स्वप्नामध्ये ती प्रत्यक्ष दिसते. याचे कारण काय? एवं आपली कल्पना स्वप्नियेती पदार्थ नाना, परी ते पदार्थ चालती ना, अथवा आठवू नाही. सारांश, आपण कल्पना करतो त्यामुळे स्वप्नामध्ये अनेक वस्तू आपल्याला दिसतात. त्या वस्तूचे स्मरण होते म्हणून त्या दिसतात, हे खरे नाही. तसेच त्यांचा व्यवहारामध्ये काही उपयोग नाही, हेही खरे आहे. श्री समर्थांना असे सांगायचे आहे की समजा एखादा सत्पुरुष निधन पावला, आपण त्याची आठवण केली तर त्यामुळे तो प्रगट होतो असे घडत नाही.
तो आहेच अशी दृढ व निसंशय कल्पना आपण केली तर तेवढ्यापुरता तो प्रत्यक्ष प्रगट होतो, यात शंका नाही. पण हा आपल्या कल्पनेचा परिणाम आहे. कल्पना विरली की तो नाहीसा होतो. तो प्रगट होतो तेव्हा तो आपणहून किंवा वासना धरून साकार होतो असे मुळीच नाही. येथे तुटली आशंका, ज्ञात्यास जन्म कल्पू नका, उमजेना तरी विवेका बरे पहा. येथे श्रोत्याच्या शंकेचे निरसन झाले. ज्ञानी पुरुषाला जन्म येतो ही कल्पना करू नये. माझे सांगणे आकलन होत नसेल तर सूक्ष्म विचार करून बघा, म्हणजे कळेल. ज्ञानी मुक्त होऊन गेले, त्यांचे सामर्थ्य उगेंची चाले, का जे पुण्य मार्गे चालिले म्हणून या. जे ज्ञानी पुरुष मुक्त होतात त्यांची सत्ता विनासायास व आपोआप चालते. खऱ्या पुण्य मार्गाने ते गेलेले असतात, म्हणून असे घडते. भगवंताच्या दर्शनाचा मार्ग तेवढा एकच खरा पुण्य मार्ग होय. भगवंताच्या मार्गाने जो चालतो त्याचे महात्म्य स्वतः भगवंतच वाढवतो. म्हणून स्वतः काही प्रयत्न न करता संतांचे महात्म्य जगात आपोआप वाढत जाते. या कारणे पुण्य मार्गे चालावे, भजन देवाचे वाढवावे, न्याये सांडून न जावे अन्याय मार्गे. यासाठी माणसाने पुण्य मार्गाने चालावे, जगामध्ये भगवंताची भक्ती वाढवावी आणि न्यायाचा पंथ सोडून अन्यायाच्या मार्गाने कधीही जाऊ नये. यानंतर ज्या पुण्य मार्गाने ज्ञानी पुरुष जातात त्या मार्गाची कल्पना आता श्री समर्थ आपल्याला देतात. नाना पुरश्चरणे करावी, नाना तीर्थाटणे फिरावी, नाना सामर्थ्ये वाढवावी, वैराग्य बळे. अनेक प्रकारची पुरश्चरणे करावी, अनेक तीर्थे हिंडावी आणि प्रबळ वैराग्य धारण करून अनेक प्रकारच्या शक्ती अंगी वाढवाव्या. निश्चये बैसे वस्तूकडे, तरी ज्ञान मार्गे ही सामर्थ्य चढे, कोणी एक एकांत मोडे ऐसे न करावे. मी आत्मस्वरूप आहे असा जर मनाचा निश्चय झाला तर ज्ञानमार्ग साधतो आणि त्याच्या योगानेही अंगी मोठे सामर्थ्य चढते. जेथे कोठे आपली एकमेव निष्ठा असेल तिला धक्का लागेल असे काही करू नये. एक गुरु एक देव, कोठे तरी असावा भाव, भावार्थ नसता वाव सर्व काही. एक सद्गुरु तरी किंवा एक देव तरी, या दोघांपैकी कोणा एकावर संपूर्ण निष्ठा ठेवावी. संपूर्ण निष्ठा नसेल तर बाकीचे सारे वाया जाते. निर्गुणी ज्ञान झाले, म्हणून सगुण लक्ष केले, तरी ते ज्ञाते नागवले दोहींकडे. समजा एखाद्याला निर्गुणाचा अनुभव आला, निर्गुणाचे ज्ञान झाले म्हणून त्याने सगुणाकडे दुर्लक्ष केले, सद्गुरूची किंवा देवाची उपासना त्याने सोडून दिली. असा ज्ञाता पुरुष दोन्हीकडून नागवला जातो. त्याला धड निर्गुण स्वाधीन होत नाही व धड सगुण हाताशी लागत नाही. नाही भक्ती नाही ज्ञान, मध्येच पैसावला अभिमान, म्हणून या जप ध्यान सांडूच नये. त्याच्यापाशी ज्ञान म्हणावे तर ते नसते व भक्ती म्हणावी तर ती नसते. उगीच अभिमान मात्र त्याच्या अंगी वाढतो. म्हणून जप आणि ध्यान काही केल्या सोडू नये. सांडील सगुण भजनासी, तरी तो ज्ञाता परी अपेसी, म्हणून या सगुण भजनासी सांडूची नये. तो आत्मज्ञानी सगुणाची उपासना सोडून देतो. तो ज्ञानी खरा पण अपयशी असतो. म्हणून सगुणाची उपासना कधीही सोडू नये. आत्मज्ञानी पुरुष अतिमानवी बनतो हे खरे, परंतु त्याचे ज्ञान पक्व होईपर्यंत त्याची मानवता त्यास सोडित नाही. शिवाय ज्ञान पक्व झाल्यानंतर अंतरी अतिमानव राहून बाहेर तो अगदी साध्या माणसाच्या भूमिकेवरून वागतो, म्हणजे मानवतेनेच वागतो. म्हणजे दोन्ही अवस्थांमध्ये त्यास मानवता सोडून चालत नाही. अत्यंत निष्काम उपासना हे मानवतेचे सर्वोत्तम स्वरूप आहे. कोणी ज्ञानाची उपासना करील, कोणी कलेची, कोणी विद्येची, कोणी विज्ञानाची, तर कोणी भगवंताची उपासना करील. पण ती निष्काम झाली की शुद्ध व पवित्र बनते. तिच्यामध्ये विलक्षण सामर्थ्य असते. जगाच्या उद्धारासाठी ते अत्यंत उपयोगी पडते. जो ज्ञाता उपासना करीत नाही त्याच्यापाशी हे सामर्थ्य नसते, म्हणून तो अपयशी ठरतो. निष्काम उपासना आणि निर्भय ब्रह्मज्ञान यांची जोडी जमली तर फार मोठे कार्य घडून येते असे श्री समर्थ सांगतात. निक्काम बुद्धीची या भजना, त्रैलोकी नाही तुलना,
समर्थे विणघडेना निकाम भजन. अत्यंत निष्काम बुद्धीने केलेली म्हणजेच कसलीही अपेक्षा न ठेवता केलेली भगवंताची उपासना अनमोल आहे. तिची बरोबरी करणारी वस्तू या विश्वामध्ये नाही. मोठे आत्मबल असल्यावाचून कोणीही माणूस अशी उपासना करू शकणार नाही. कामनेने फळ घडे निकाम भजने भगवंत जोडे. फळ भगवंता कोणीकडे महदांतर. काही अपेक्षा ठेवून उपासना केली तर ती अपेक्षा पूर्ण होते. काहीही अपेक्षा न ठेवता उपासना केली तर प्रत्यक्ष भगवंताची गाठ पडते. भगवंत आपलासा होतो. एखादी अपेक्षा पूर्ण होणे आणि साक्षात भगवंताची प्राप्ती होणे या दोहोंमध्ये फार फार मोठे अंतर आहे. नाना फळे देवापासी आणि फळ अंतरी भगवंतासी. या कारणे परमेश्वरासी निकाम भजावे. भगवंतापाशी आपल्या सर्व अपेक्षा वासना मागण्या पूर्ण करण्याचे सामर्थ्य असते. पण आपण नुसती वासनातृप्ती किंवा कामनापूर्ती मागू लागलो तर भगवंत हातचा दूर जातो. आपण भगवंताला अंतरतो. म्हणून अत्यंत निष्काम बुद्धीने आपण परमेश्वराची उपासना करावी. निकाम भजनाचे फळ आगळे सामर्थ्य चढे मर्यादे वेगळे. तेथे बापुडी फळे कोणीकडे. निष्काम बुद्धीने केलेल्या उपासनेचे फळ काही औरच असते. निष्काम उपासकाच्या अंगी अमर्याद सामर्थ्य साठते. तो वाटेल ते करू शकतो. तेथे कामनापूर्तीची मुळीच किंमत राहत नाही. भक्ते जे मनी धरावे ते देवे आपणची करावे. तेथे वेगळे भावावे न लगे कदा. अमुक व्हावे असा संकल्प भक्ताच्या मनात आला की भगवंत स्वतः आपण होऊन तो सिद्धीच नेतो. त्यासाठी भक्ताला वेगळी प्रार्थना करावी लागत नाही. दोन्ही सामर्थ्ये एक होता कास नाटोपे सर्वथा. तेथे इतरांची कोण कथा कीटक न्याये. आत्मज्ञान आणि भगवंताची भक्ती अशी दोन्ही सामर्थ्य एका ठिकाणी आल्यावर मग तो ज्ञानी भक्त काळाला देखील अनावर होतो, आटोपत नाही. मग इतरांना तो भारी होतो यात नवल नाही. इतर सारे त्याच्या पुढे क्षुद्र किड्यासारखे बनतात. म्हणून निकाम भजन वरी विशेष ब्रह्मज्ञान. तयास तुईता त्रिभुवन उणे वाटे. म्हणून अत्यंत निष्काम उपासना आणि त्यात पुन्हा ब्रह्मज्ञान असा योग आल्यावर त्याच्या तुलनेमध्ये त्रिभुवन सुद्धा उणे पडते. येथे बुद्धीचा प्रकाश आणि कन चढे विशेष. प्रताप कीर्ती आणि यश निरंतर. ज्ञानी भक्ताचा महिमा यापेक्षा अधिक आकलन होणे बुद्धीला शक्य नसते. त्याचा प्रताप कीर्ती व यश निरंतर वर्धमानच होत राहतात. निरूपणाचा विचार आणि हरिकथेचा गजर. तेथे होती तत्पर प्राणी मात्र. ज्या ज्ञानी भक्तापाशी आत्मज्ञानाचे विवेचन असते आणि त्याचबरोबर भगवंताच्या उपासनेचा थाट असतो तेथे पुष्कळ माणसे आकर्षिली जातात आणि त्या सत्पुरुषाशी लीन होतात. जेथे भ्रष्टाकार घडेना तो परमार्थही दडेना. समाधान विघडेना निश्चयाचे. ज्या पुरुषापाशी भ्रष्टाचार घडत नाही म्हणजेच ज्याचे वर्तन अत्यंत नीतिधर्मांना धरून असते, त्याचा परमार्थ कधीही लपून राहत नाही आणि लोकसंग्रह झाला तरी त्याच्या निश्चयाच्या आत्मज्ञानामुळे त्याचे समाधान कधी भंग पावत नाही. सारासार विचार करणे, न्याये अन्याये अखंड पाहणे. बुद्धी भगवंताचे देणे पालटेना. या कारणासाठी साधकाने नेहमी सारासार विचार करावा. न्याय कोणता अन्याय कोणता हे अखंड शोधावे, तरच आत्मज्ञानाकडे बुद्धी वळते. पण ही भगवंताची देणगी आहे. एकदा ती प्राप्त झाली की मग तिच्यात बदल घडत नाही. भक्त भगवंती अनन्य त्यासी बुद्धी देतो आपण. येदर्थी भगवत वचन सावध ऐका. जो भक्त भगवंताशी अनन्य होतो त्याला भगवंत स्वतः मार्गदर्शन करतो. त्याला योग्य बुद्धी म्हणजे विचार करण्याची दिशा दाखवतो. याबद्दल भगवंताचे एक वचन आहे, ते ऐकावे. ददामी बुद्धी योगम तम येन माम उपयांती ते. याचा अर्थ मी त्यांना बुद्धी देतो, त्या योगाने ते मला येऊन मिळतात. म्हणून सगुण भजन वरी विशेष ब्रह्मज्ञान. प्रत्ययाचे समाधान दुर्लभ जगी. म्हणून भगवंताची सगुण उपासना
आणि त्यात विशेष म्हणजे ब्रह्मज्ञान आणि त्यामुळे स्वानुभवाचे खरे समाधान या गोष्टी जगात खरोखरच फार दुर्लभ आहेत. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सगुण भजन निरूपण नाम समास 7वा. तर श्रोते हो, अशा रीतीने आपले येथे दशक 10व्यामधील समास 7व्याचे वाचन पूर्ण झाले आहे. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटू. नमस्कार. हरि ओम, हरि ओम, हरि ओम, हरि ओम, हरि ओम.